नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी एका जागेसाठी शरद पवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार तर त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला, काय केला, त्याची काही डिटेल्स अजून आलेले नाहीत. नाही तर साधारणतः उमेदवार अर्ज भरतो, अर्ज सादर करतो तेव्हा त्याचे फोटो येतात, परंतु ते फोटो आलेले नाहीत. त्यामुळे संबंधितांनी तशी दक्षता घेतलेली दिसते. कारण शरद पवारांची तब्येत, ते खरोखरच स्वतःहून आले होते का अर्ज द्यायला, हाही प्रश्नच आहे. कारण त्यांची तब्येत, असं म्हणतात की आता 2 दिवसात शरद पवारांना निवडून पाठवलं पाहिजे, यासाठी जी फोन भेटीगाठी केल्या ते त्यांच्या मुलीने केल्या, सुप्रिया सुळेंनी. जो माणूस धड बोलू शकत नाही, आधाराशिवाय चालू शकत नाही, त्याला आपण बिनविरोध राज्यसभेत पाठवतोय, म्हणजे आपण कुठे निघालो आहोत? आपली लोकशाही कुठे निघाली आहे? आता इतरांना आता म्हणजे हे चित्र उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले, म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी वगैरे वगैरे, खरगे, यांना बदलवता आलं असतं. यांना सांगता आलं असतं नथिंग डुईंग, तरुण चेहरा आणा, फ्रेश चेहरा आणा. आता 85 वर्षाचा माणूस, त्याच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? तुम्ही तो संघर्ष करू शकतो? हा, तब्येतीने वगैरे ठणठणीत असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. पण त्या आघाडीवर मारामार असताना कुठल्या निकषावर तुम्ही शरद पवारांना राज्यसभेत पाठवतात? झालंय आता नक्की. अर्जही त्यांनी भरला आहे, बिनविरोध आहे, आनंद आहे. म्हणजे याला जबाबदार एका अर्थाने उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवालेही आहेत, राहुल गांधी सुद्धा आहे, जे अशा लोकांना पुढे करतात की ज्यांना तरुण रक्त नको आहे का, असाच याचा अर्थ आहे. हे दुसरा चेहरा पुढे करू शकले असते. राहिला प्रश्न मतांचा, 37 मतं पाहिजे होती. हे तिघं एकत्र आले नाही तर तिघं एकत्र आल्याशिवाय जमत नव्हतं. भाजपला मागता आली असते की आम्हाला चांगला माणूस द्यायचा आहे, हा चांगला माणूस आहे, याचे क्रेडेन्शियल्स आहेत, याला मदत करा. शेवटी राज्यसभेवर पाठवायचं आहे. राज्यसभा हे ज्येष्ठांचं सभागृह आहे. तिथे जाणारी माणसं सिरियसच असली पाहिजेत, म्हणजे संशयातीत असली पाहिजेत. त्यांचं कॅरेक्टर आणि सर्व व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्ही आता सरसकट सर्वांना पाठवत असाल, मग लोकसभा आणि राज्यसभा फरक काय? पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले, राहुल गांधी वगैरे, हे थांबवू शकले नाहीत. स्वतः शरद पवारने त्यांच्या मुलीने सुद्धा विचार करायला पाहिजे, आपल्या वडिलांना या वयात राज्यसभेत पाठवायचं का? राज्यसभेत ते रिझल्ट देऊ शकतील का? त्यांना जगाला मार्गदर्शनच करायचं आहे तर ते घरी बसून सुद्धा मार्गदर्शन करू शकतात. घरी पत्रकारांना बोलावू शकतात. तुम्हाला मेसेजच कन्व्हे करायचा आहे ना, मग त्यासाठी राज्यसभेतच जाण्याची आवश्यकता काय? याच्या आधी 2दा तुम्ही राज्यसभेत होते, तुम्ही काय दिवे लावले ते सर्व जगाला माहीत आहे. तर शरद पवारांनी थांबायला हवं होतं, असं सामान्य माणसाचं मत आहे. मी 4 लोकांशी बोललो, त्यांचं म्हणणं साहेबांनी थांबायला पाहिजे होतं.
साहेबांचे सारे गुण लक्षात घेऊन साहेबांनी, तरी साहेब थांबले नाहीत. म्हणजे आता का थांबले नाहीत किंवा कोणी त्यांना का थांबवलं नाही, की त्यांना कोणी पाठवलं, म्हणजे शंका तर अशी आहे की भाजपवाल्यांनीच त्यांना जबरदस्तीने पाठवलं आहे असं काही आहे का? कारण शरद पवार हे कोणाचेच नाहीत, हे शरद पवारही कबूल करतील. म्हणजे शरद पवार इंडिया आघाडीत राहून इंडिया आघाडीची वाट लावू शकतात, इतकी कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. इंडिया आघाडीत राहून इंडियाची वाट, इंडिया आघाडीत काय सुरू आहे याची खबरबात जर हवी असेल हॉर्सेस म्हणून, तर ती दुसरीकडे कोणाकडून मिळणार? भाजपवाल्यांनी तसे काही विचारात घेऊन शरद पवारांना पुढे केलं काय? आणि गॅरंटीचा प्रश्न, शरद पवारांची गॅरंटी आहे की शरद पवार NDA मध्ये जाणार नाहीत असं काँग्रेसवाले आता म्हणतायत. आणि आता उद्धवही ठाकरे म्हणतायत मग ते विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. आता सांगितलं आहे साहेबांनी, विलिनीकरणाचा प्रश्नच नाही, साहेब आता NDA मध्ये जाणार नाहीत वगैरे वगैरे. तर शरद पवारांनी गॅरंटी म्हणजे विनोदच झाला तो. म्हणजे शरद पवारांची गॅरंटी म्हणजे काय, म्हणजे कठीण अवघड काम आहे. कुठल्याही जगातल्या साऱ्या गोष्टींची गॅरंटी देता येऊ शकते. शरद पवारांची गॅरंटी देणं खुद शरद पवारही देऊ शकत नाहीत. आणि हे काँग्रेसवाले म्हणतायत की साहेबांनी कबूल केलं आहे की आता NDA मध्ये जाणार नाही, BJPकडे जाणार नाही वगैरे वगैरे. का जाणार नाही? जाऊ शकतात ते. राष्ट्रवादी, त्यांचा राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. तुम्ही त्यांचं काय कबूल केलं वगैरे ते लेखी कबूल केलं आहे का, तर गोष्ट वेगळी. काही लेखी नसेल ते स्वतंत्र पक्ष आहे, ते काही निर्णय घेऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. राहिला प्रश्न शरद पवारांना सत्ता हवी आहे. सत्तेचं व्यसन आहे या माणसाला. 1967 मध्ये आमदार झाले तेव्हापासून तब्बल 60 वर्ष हा माणूस विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा करत आला आहे, तरी मोह सुटत नाही. त्यामुळे प्रश्न हा आहे की भाजप हे वेगवेगळे गेम करतो, त्याला समोरच्याला संपवायचं आहे. मग उद्धव ठाकरेंना संपवायचं आहे का? मग त्याला शरद पवारांसोबत बसवा, शरद पवार त्याला बरोबर उडवून लावतील, व्यवस्थित संपवतील. म्हणजे हे जे म्हणजे गुप्तहेर जी यंत्रणा आहे, ही गुप्तहेर यंत्रणा म्हणजे काय शेवटी असते काय, शत्रूच्या राज्यात जाऊन माहिती मिळवणं. भाजपने आता भाजप 7वा उमेदवार देऊ शकला असतं, का दिला नाही? देता आला असता ना, देता आला असतं, तोडफोड करता आली. ते 2022 मध्ये तुम्ही काय केली? 2022 मध्ये तोडफोड केली, महाडिकांना निवडून आणलं. मग आता का नाही तोडफोड करत तुम्ही? की समोर शरद पवार आहे म्हणून? आणि आता तोडफोड करत नाही कारण तुम्हाला शरद पवारांकडून काम घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे शरद पवार उद्या आपल्याकडेच येणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, भाजपने त्यांना पाठवलं आहे. पहाटेचा शपथविधी, साऱ्या गोष्टी झाल्या होत्या सर्व.
कुणाला काय महामंडळ द्यायचं, कुणाला मंत्रिपद द्यायचं, कुठलं द्यायचं, सारं ठरलं होतं. ऐन वेळेला शरद पवारांनी टांग मारली. त्याची कारणं काही वेगळी असत. तर हे जे सुरू आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, एकूणच देशाच्या राजकारणात, त्यात शरद पवारांची एंट्री या वयात ही अनेकांना धक्कादायक असेल, परंतु ती अपेक्षितच होती. आणि ती भाजप BJP स्पॉन्सर्ड होती, भाजप पुरस्कृत. अनेक गोष्टीवर शरद पवारांनी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतली आहे सभागृहात. हे विसरता येणार नाही आपल्याला. त्यामुळे अनेक प्रकारे आता भविष्यामध्ये वेळप्रसंगी अनेक प्रकारे शरद पवारांचा भाजपला उपयोग होऊ शकतो. भाजपला याची गॅरंटी आहे. त्यामुळेच भाजप शरद पवारांसाठी सतरंजा टाकल्या आहेत, लाल गालीचे अंथरले आहेत. आता गुरु शिष्याच्या मदतीला धावेल का, याचं उत्तर तुम्हाला त्या 5 वर्षात तपासायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी थांबायला पाहिजे होतं का? कॉमेंट कर. नमस्कार.